समर्थक आणि कार्यकर्ते इथे दिसत आहेत। अशोक चव्हाणांचे स्वाभाविक आहे, नांदेडवरून यातले काही कार्यकर्ते आले असतील। त्याशिवाय काँग्रेसचे कुठले आणखी नेते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत का? काही माहिती त्याबद्दलची मिळते? सध्या तरी फक्त अशोक चव्हाण यांचाच पक्षप्रवेश आज होईल आणि त्याचबरोबर नांदेडमधले काही जे मार्केट कमिटी असेल या माजी नगरसेवक आहेत नांदेडमधले यांचा प्राथमिकदृष्ट्या आहे तो पक्षप्रवेश होणार आहे। कारण की त्यानंतरून उद्याच्याला ज्यावेळेस ते राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि त्यानंतरून खरं तर नांदेडमध्ये कारण की अमित शहा देखील आहेत ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर येतात आणि त्याबरोबर त्या ठिकाणी एक मोठं शक्ती प्रदर्शन आहे ते भाजपकडून होताना पाहायला मिळणार आहे। कारण की ज्या पद्धतीने आहे ते अशोक चव्हाणांचं मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचं काम राहिलेलं आहे आणि त्याचबरोबर अशोक चव्हाण यांच्याबरोबरचे काही बाकीचे जे आमदार आहेत ते देखील नंतरून अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस पक्षामध्ये येतील कारण की 10 ते 12 आमदार त्यांच्यासोबत येणार अशी चर्चा आहे। मात्र सध्या तरी आज अशोक चव्हाण यांचाच पक्षप्रवेश होताना पाहायला मिळणार आहे। काही काँग्रेसचे नेते अमरनाथ राजूरकर या ठिकाणी दाखल झालेत मगाशी तुम्ही म्हणालात। अशोक चव्हाण साधारण किती वेळात येतील आणि फडणवीस आणि बावनकुळे किती वेळात येतील त्याबद्दलची काही माहिती मिळाली आहे तिथून? चंद्रशेखर बावनकुळे आहेत ते प्रदेश कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। गाव चलो अभियानाची एक बैठक आहे ती सुरू आहे आणि त्यानंतरून 1:15च्या सुमारास देवेंद्र फडणवीस देखील आहेत ते दाखल होतील आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबतच अशोक चव्हाण आहेत ते देखील 12:15च्या सुमारास आहेत ते या ठिकाणी दाखल होतील। म्हणजे 15 ते 20 मिनिटात अवघ्या या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतरून प्रथम जी पत्रकार परिषद होईल आणि या पत्रकार परिषदेमध्ये ते जनतेशी संवाद साधतील आणि त्याच्यानंतरून आहे तो पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे तो होताना पाहायला मिळणार आहे। 20 ते 25 मिनिटांमध्ये या सगळ्या घडामोडी घडणार आहेत। गणेश तुमच्याकडून या सगळ्या हालचाली जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।